गंगा पण कशी ही उत्तरमुखी इकडे आहे अशी सर्व उत्तरेकडे पूर्वेकडे जाते. आणि ह्या तीर्थांना इतकं महत्त्व असतं मुंबईच्या लोकांसाठी किंवा शहरातल्या लोकांसाठी जास्त महत्त्व असतं. वास्तविक इथल्या स्थानिक लोकांना याचं महत्त्व काही कळत नाही. आता ही गंगा आपल्याकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे येते समोर आणि तिथे ते फडणवीस साहेबांचा प्रकल्प आहे समोर. आज आपण माध्यान्ह आणि भर दुपारच्या स्नानाला यासाठी आलो की ज्या कालच्या साक्षात्कारामधल्या देवता इतक्या भव्य दिव्य होता की त्याचं वर्णनच करता आलं. हा जो नदीचा प्रवाह आहे हा इकडे डायरेक्ट पूर्व दिशेला वाहत चालला म्हणजे आपल्या गावाकडे चालला. काही ठिकाणी तो दक्षिणमुखी होतो पण आपण कशाही तीर्थामध्ये स्नान करणं शक्य नाही आपल्याला. आणि समोर ते प्रभू राम लक्ष्मण सीता जे दिसत आहे आपल्याला समोर अशी ही तीर्थमहिमा असते. आता आमच्या आध्यात्मिक आपल्याला काय जास्त बोलता येणार नाही कारण की कालचा साक्षात्कार इतका जास्त होता ना की आज आपल्याला वाणीसुद्धा आपली बंद पडली बोलू शकतो. आज एवढा 2च मिनटाचा व्हिडिओ फक्त. ॲक्च्युली वनवासात 3 बॅगा घेऊन आलो मी. तर त्या 3 बॅगा एक गुरूंच्या घरी ठेवली, एक नातेवाईकांच्या घरी, खूप लांबच्या नातेवाईकांकडे. तर त्याच्यात मास्तरचं आपलं सुपरमॅनचं सगळं साहित्य असतं आणि हे वनवासातले साहित्य आहे जेणेकरून इथले जे चोर वगैरे आहेत ना ते आपल्या मागे लागत नाही बरोबर. तर असा आपण शक्तिमानसारखा अनेक गुण अनेक रूपांचा पुतळा आहोत आणि घरात जरी दुःखाचं सावट आहे पण देशाचं काम आपल्याला थांबवायचं नाही. रामभाऊंच्या रूपाने देशाचं काम मी करतच आहे मरेपर्यंत. कारण की कसं आहे देशाला आपल्याला अद्वितीय अगुणित आणि अलौकिक जगात घेऊन जातो. दत्तात्रय महाराज यांची प्रेरणा आहे. व्हिडिओ कदाचित 2 मिनटापेक्षा जास्त झाला त्याबद्दल मी आजच्या काळदेवता व्याळदेवता हरसिद्धी माता महाकाळ यांच्याकडे माफी मागतो कारण की मी तुमचा एक छोटासा बालक आहे आणि व्हिडिओ मी टायमाच्या पुढे जास्त मोठा बनवू शकतो. चला स्वामी समर्थ. जय भारत माता, जय गंगा, कावेरी माता, नर्मदा माता. सगळ्या नद्यांना माझा कोटी कोटी दंडवत. गंगा, गंगोत्री आणि कैलासातून उद्गम पावणारी आईच आहे गंगा. तिच्या चरणी माझा कोटी कोटी दंडवत. स्वामी समर्थ.